नमस्कार. अधिक महिन्यातले व्रतवैकल्य यापैकी मी काल सांगितलं होतं की आपण 15वा अध्याय पण म्हणू शकतो भगवद्गीतेतला. तर आज त्यातले काही श्लोक बघूया. त्यातले काही श्लोक म्हणून दाखवते. श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथो पंचोदशाध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमदशाकम् अश्वत्थं प्रारुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधोश्चोर्ध्वो प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपतस्तेह ततोपलभ्यते नान्तो न चार्दिदञ्च दश सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुवीरुडमूलम् असङ्गशास्त्रेण दृढेन चित्वा तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता निवर्तन्ति भूयात् त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहा चित्तसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढा पदबंव्ययं तत्. हे असे 5 श्लोक घेतलेले आहेत. तर असे आपण सगळे श्लोक पूर्ण करू शकतो. असं पूर्ण म्हणायचं आहे. आणि यानंतर आपण दीपदान करायचं आहे. की दीपदानामध्ये काय करायचं, एक नवीन भांडं घ्यायचं. मग ते वाटी असू दे, वाडगा असू दे, किंवा जी आपल्याला योग्य वाटेल डिश, अशी छोटीशी प्लेट वगैरे, ते स्टीलची घ्या, तांब्याची घ्या, पितळाची घ्या, किंवा चांदीची घ्या, किंवा सोन्याची घ्या, जे आपल्याला यथायोग्य वाटतं. कांस्य पण चालतं याच्यामध्ये, की कास्याचं भांडं ते सुद्धा चालतं. तर ते आपल्याला जे आपल्या याच्याने योग्य वाटतं ते घ्यायचं. त्याच्यामध्ये तीळ भरायची आहे. त्या भांड्यामध्ये पूर्ण असं प्लेन तीळ भरायचे आहे. आणि त्याच्यावरती दिवा, तांब्याचा दिवा असतो तो दिवा ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुपाची वात ठेवायची आहे, तेलाची नाही, तुपाची वात ठेवायची आहे. आणि ती वात पेटवून असं हे गुरुजींना दान द्यायचं आहे. आधी मंदिरात दान द्यायचं आहे आणि नंतर गुरुजींना दान द्यायचं आहे. कारण या महिन्यामध्ये दीपदानाचं महत्त्व खूप आहे. आणि असंच दान आपण आपल्या जावयाला द्यायचं आहे. कारण आपली लेक त्याला दिलेली असते, त्याच्यामुळे त्याच्या घराचा वंश, जावयाच्या घराचा वंश आपली लेक पुढे नेणार असते. म्हणून आपण हे दिव्याचं दान त्यांना द्यायचं असतं. कारण समय आपण लग्नामध्ये देतो की तुमचा वंश, आमची लेक पुढे वाढवेल, याच्यासाठी आपण समय देत असतो. तसंच हे दीपदानाचं महत्त्व आहे. म्हणूनच दीपदान आपण जावयाला सुद्धा करायचं असतं. त्याचं खूप महत्त्व असतं. परत पुढचे व्रतवैकल्य पाहूया पुढच्या भागात.